आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं सर्वजण या संघाच्या कार्यालयामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी उपस्थित असलेले या वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य आणि आपण सर्व वकील बंधू आणि भगिनी, प्रामुख्यानं ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना दोन टप्प्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे। सुरुवातीला बार कौन्सिलची असणारी रचना, त्याबरोबर बार कौन्सिलच्या इलेक्शनचं असणारं महत्त्व आणि तुमच्या मताला किती महत्त्व आहे आणि जाणाऱ्या उमेदवाराचा त्या ठिकाणी काय काम करण्याचा मनोदय, हा दुसरा टप्पा। अशा या मनोदयामध्ये व्यक्त करत असताना माझ्यासारख्या नवोदित त्या ठिकाणी जाणाऱ्या वकिलाचा मनोदय की पहिल्यांदा तुम्हाला बार कौन्सिलची नेमकी रचना आणि वस्तुस्थिती काय हे लक्षात येणं गरजेचं आहे। म्हणून आपण या ठिकाणी बार कौन्सिलच्या इलेक्शनला सामोरं जात असताना सरासरी 8-9 वर्षानंतर आपण सामोरं जातोय। ज्यावेळेला सुरुवातीला बार कौन्सिल अस्तित्वात आली त्यावेळेला ॲडव्होकेट ॲक्टप्रमाणे उत्तर प्रदेश घ्या, मध्य प्रदेश घ्या, महाराष्ट्र घ्या, ही भौगोलिकदृष्ट्या मोठी असणारे राज्य, त्याचबरोबर त्या वकिलांचा समूह जास्त संख्येचा असणारा समूह, याचा विचार करून 25 सदस्य संख्या आपल्या वाटणीला आली। इतर छोटी राज्य आहेत बाकीचे, त्या ठिकाणी 25पेक्षा कमी सदस्य आहेत। अशी वस्तुस्थिती गेली अनेक वर्ष आहे। असं असताना अलीकडच्या काळामध्ये पूर्वीच्या बार कौन्सिलनं सुरुवातीच्या टप्प्यामधले जे अध्यक्ष झाले त्या अध्यक्षांनी महिलांच्या आरक्षणासाठी 10%, नंतरच्या उत्तरार्धाच्या कालावधीमधल्या विद्यमान अध्यक्षांनी वगैरे टीमनं 30% आरक्षण वाढवलं। दरम्यानच्या 30% आरक्षण आणि लांबत चाललेली ही आपली प्रक्रिया जवळजवळ 8-9 वर्षापर्यंत गेलेली व्हेरिफिकेशन नंतरची, या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच रीट याचिका सुप्रीम कोर्टामध्ये झाल्या। त्या रीट याचिकामध्ये निश्चित स्वरूपात हे मतदान कधी घ्यावं देशामध्ये याची आखणी झाली आणि 5-6 टप्प्यामध्ये ते मतदान घेतलं गेलं। आपण 4थ्या टप्प्यात आहोत। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्याचं उत्तर प्रदेश सारख्या बाकीच्या इतर राज्यातलं मतदान होत आलेलं आहे। तर आपण 4थ्या टप्प्यात सामोरं जात असताना आपण आणि आपल्याबरोबर 2 राज्य त्या मतदानाला सामोरं जातोय। तेही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे टाइम बाउंड केल्यामुळे आपण 31-3-4 हा प्रोग्राम त्यांना जाहीर करायचा असल्यामुळं आपण त्याला सामोरं जातोय, अशी वस्तुस्थिती आहे। ह्या सामोरं जात असताना जो 25% आरक्षणाचा मुद्दा आला किंवा जो 10%वरून 30%पर्यंत नेण्याचा मुद्दा ज्यावेळेला चर्चेला आला, त्या चर्चेला असणाऱ्या मुद्द्यामध्ये माझ्यासारखा एक वकील बांधव अगदी हिरिरीनं 30%पर्यंत त्यांचं आरक्षण झालं पाहिजे, यांना आरक्षणावरून यांना जागा मिळाल्या पाहिजे त्या ठिकाणी, अशा असणाऱ्या त्या भूमिकेतनं आम्ही आणि आमच्याबरोबर अन्य सदस्यही त्या ठिकाणी सामील होतो। त्यातला एक कार्यकर्ता मी आहे। मी पहिल्यांदा आपल्या महिला भगिनींचं स्वागत करतो की त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं बार कौन्सिलमध्ये बसून त्या ठिकाणी निर्णय करण्याचे, काय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचे हक्क मिळाले, त्यासाठी मी त्यांना अगदी अभिनंदन करतो। त्याचबरोबर त्यांच्याकडून बार कौन्सिलमध्ये येणाऱ्या महिलांच्याकडून चांगलं काम होऊन बार कौन्सिलचं नावलौकिक वाढेल असं काम त्या करतील अशा शुभेच्छाही देतो, त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो। त्याचबरोबर आपण एक लक्षात घ्यावं की जो पूर्वीच्या मतदान आणि ह्या वेळेचं होणारं मतदान, आपल्या मताचं महत्त्व, ह्या थोड्याशा याचं आकलन आम्ही करण्याची गरज आहे। गेल्या वर्षीचं सरासरी 1,40,000 मतदान होतं आणि त्यातलं 90,000 मतदान झालं, ते सरासरी 55 ते 60% मतदान झाल्यानंतर पहिल्या पसंतीचा 2500च्या आसपासचा कोटा सगळ्या मतदारांना, सगळ्या उमेदवारांना आला ठरला आणि त्या ठरल्यामध्ये त्यांनी त्या 2500चा कोटा पूर्ण करून विजय व्हायचा, असं गेल्या वेळच्या इलेक्शनचं चित्र होतं जे 25 सदस्य निवडायचे होते त्यावेळेला। आता ह्यावेळचं इलेक्शन सरासरी 1,90,000 मतदान आता आपण सामोरं जात असलेलं इलेक्शनला आणि व्हेरिफिकेशनमधलं अडकलेलं जवळजवळ 70,000 मतदान, अशी वस्तुस्थिती आहे। माझ्यासारख्या एका नवोदित वकिलाला किंवा वकील समूहाच्या हिताचा विचार करणार असलेल्या एका कार्यकर्त्याला असं वाटतं की निश्चित स्वरूपात जे 60-70,000 मतदान जे बाजूला राहिले व्हेरिफिकेशनसाठी, त्यांनाही या निर्णय प्रक्रियेमध्ये, या लोकशाहीच्या हक्कामध्ये त्यांनाही हक्क मिळणं गरजेचं होतं असं माझ्यासारख्याला वाटतं। पण काय अपरिहार्य कारणामुळे किंवा काही कागदपत्राच्या अपूर्णतेमुळे ते बाजूला राहिले असतील तरी आपण राहिलेल्या मतदाराला सामोरं जातोय, अशी वस्तुस्थिती आहे। ह्या वस्तुस्थितीमध्ये जरी 90% मतदान ह्यावेळेचं धरलं तरी आपण जर 18 पुरुषांच्या जागा आणि 5 नॉमिनेटेड महिलांच्या जागा आणि 2 इलेक्टेड जागा याचा जर विचार केला तर निश्चित स्वरूपात 4,500च्या पुढचा कोटा, जवळजवळ 5,000च्या आसपासचा कोटा हा पुरुष उमेदवार निवडून येण्यासाठीच आवश्यक आहे। तुम्हाला एक कन्फ्युजन दोन्हीमधलं एक पहिलं काढून टाकतो की ज्यावेळेला आपण महिलांना 30% आरक्षणाचा मुद्दा सुद्धा कधी लागू करायचं केल्यानंतर ज्यावेळेला रीट याचिका झाली, त्या रीट याचिकेमध्ये ते ह्या वेळेस लागू करावं लागेल असं मेहरबान कोर्टाचं मत झालं, त्यावेळेला आमच्यासारख्या काही मंडळींनी किंवा काही विधिज्ञांनी थोडंसं रीट याचिका करून ह्याच्यामध्ये बायफर्गेट करून काही सुधारणा करून आपल्याला सामोरं जाता येते का इलेक्शनचा, असाही प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आमचा पहिला प्रयोग असा होता की जी भौगोलिक रचना आहे ती जर रचना समजा विभागवार करता आली आणि तसं जर प्रतिनिधित्व करता आलं तर आज आपण दीव दमनपासून पाक
इकडे गोव्यापर्यंत मतदान मागायला जाणार आहे, काही बेळगावमध्ये मतदान आहे, काही सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यामध्ये मतदान आपलं आहे कार्यक्षेत्रामध्ये. असा जो विखुरलेला मतदारसंघ आहे, जो 52 खासदारांच्या भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या मतदारसंघामधून 1,90,000 मतदारांना सामोरं जायचं आहे आणि त्यातून आपलं मतदान गोळा करून विजय व्हायचा, असं जे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी तो विभागवार रचना करता येते का? आणि ह्या 8 आलेल्या महिला 23 पर्यंत नेता येतात का? 8 महिलांच्या सीटा आणि 25 आहेत तशाच राहतात का? असा एक प्रयोग झाला. त्याच्यामध्ये सुद्धा मेहरबान कोर्टाच्या मते असायला आपण स्पष्टीकरणानं मांडायचा प्रयत्न केला. त्यावेळेला मेहरबान कोर्टाच्या मते जर आपल्याला तो भौगोलिकदृष्ट्या बदल करायचा असेल, रचनेमध्ये वाढ करायची असेल, सदस्य संख्यामध्ये वाढ करायची असेल, तर आपल्याला ॲडव्होकेट ॲक्टमध्ये सुधारणा करावी लागेल. आणि ती सुधारणा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं BCI ला पाठवून BCI नं पार्लमेंटला पाठवावी लागेल. मग ॲडव्होकेट ॲक्ट सुधारणा होईल आणि मग ती लागू होईल. आणि हा दरम्यानच्या काळामध्ये असणारा विलंब इतक्या इलेक्शन पुढचं थांबण्यासारखा नव्हता. त्यामुळे ह्याच इलेक्शनमध्ये या 25 सीटामध्येच महिलांचं आरक्षित कोटा ठेवून आपण त्या इलेक्शनला सामोरं गेलो, अशी वस्तुस्थिती आपणा सगळ्यांच्या पुढे आलेली आहे. आणि आपण या इलेक्शनला सामोरं जातो ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. त्याचबरोबर 4,500चा असणारा कोटा हा अत्यंत मोठा आणि अगदी कष्टदायक कोटा असाही आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्याचबरोबर पहिल्या पसंतीचं मत कुणाला देता यावं, आम्ही त्या ठिकाणी 2 प्रयत्न करायचा प्रयत्न केला. इलेक्शन जाहीर झाल्यानंतर, प्रोक्लेमेशन नंतर उमेदवारी अर्ज भरेपर्यंत आम्ही त्याच्या पाठीशी होतो की 2 बॅलेट ठेवावे, एक बॅलेट पुरुषांसाठी आणि एक बॅलेट महिलांसाठी, म्हणजे सुलभ प्रक्रिया होईल, नोंदणीची प्रक्रिया वेगळी होईल, कन्फ्युजन कमी होईल, मतदान बाद होण्याचं प्रमाण कमी राहील. तरी हाय पॉवर कमिटीनं अंतिम निर्णय केला की मतदान प्रक्रिया एकच राहील, मतपत्रिका. आणि मग आपण त्या मतपत्रिका 1च्या सामोरं जात असताना महिला ज्या जास्त मतांवर वरून खाली 5 पर्यंत येतील त्या पहिल्या 5 महिला निवडून येतील. मात्र पुरुष वर्गाला अगदी जो मताचा कोटा आहे तो पूर्णच करावा लागलेला आहे. त्यामुळे प्रथम पसंतीचं मत हे पुरुष वर्गाला मिळणं अत्यंत गरजेचं आहे, असं या इलेक्शनच्या सामोरे चित्रामध्ये दिसून येतं. आता आपण हे करत असताना थोडंसं जर मुंबई आणि उपनगर बघितली, तुमचं पुणे बघितलं, नाशिक बघितलं, औरंगाबाद बघितलं, नागपूर बघितलं, तर ह्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये मतदान जास्त आहे आणि इतर भागामध्ये विखुरलेलं मतदान आहे आणि भौगोलिकदृष्ट्या एरिया जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये नक्की 3-4 उमेदवार निवडून जातात, पुण्यामध्ये 3-4 उमेदवार निवडून जातात, नाशिकमधून 1-2 असतात, संभाजीनगरमधून 2-3 असतात, नागपूरमधून 3-4 असतात. हा जर कोटा आपण कव्हर केला तर अगदी पोटावर मोजण्यासाठी 3-4 जागा शिल्लक राहतात आणि त्या जागा मग इतर जिल्ह्याच्या वाट्याला 5-6 जागा येतात 25 पैकी, असं चित्र गेल्या वेळेचं आहे. आता ह्यावेळेचं जर चित्र बघितलं तर मुळातच 8 सीटा कमी झालेल्या आहेत. अशा 8 सीटा कमी झालेल्या असताना पुन्हा हे सामोरं जात असताना ह्या जर शहरी भागातलं मतदान बघितलं आणि ते ज्या इलेक्ट्रोल मॅनेजमेंटमध्ये पारंगत असणारा हा जो मतदार वर्ग आहे तो निश्चित स्वरूपात 1, 2, 3, 4 त्यांच्या तिथंच फिरवून आपले उमेदवार जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा वेळेला इतर विखुरलेला जो भाग आहे त्यातनं प्रतिनिधित्व करणारे उमेदवार मागे राहतात, असंही चित्र आहे. आणि हे चित्र आपल्याला जर बदलायचं असेल, तुमच्या आमच्या तालुक्याच्या बारचा, तुमच्या आमच्या हक्काचा उमेदवार, तुमच्या आमच्या हक्काशी समस्याशी निगडीत असणारा उमेदवार. 1991 सालापासून मी तालुका कोर्टामध्ये, ॲडिशनल कोर्टामध्ये वकिली व्यवसाय करतो. त्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या असणाऱ्या समस्या मलाही अनुभवायला लागलेल्या आहेत. त्या समस्याची चांगली जाण असणारा, तालुक्याच्या मातीतला, तालुक्याची नाळ असणारा असा जो उमेदवार आहे तो त्या ठिकाणी आपण पाठवणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकडून आपल्या ज्या काही तालुक्याच्या समस्या असतील त्याही सोडून घेण्याची आवश्यकता आहे, असं माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला वाटतं. आणि माझ्या उमेदवारीचं वैशिष्ट्य, मी कराडसारख्या एका माझा 8,800चा माझा बार आणि पाटणचा 150 पावणे 200चा बार, अशा 1000च्या बारमधनं एकमुखी ठराव घेऊन एक वेगळा दिशा घेऊन, एक वेगळा विचार घेऊन तुमच्या पुढे आलेला उमेदवार आहे की ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारखं दिग्गज नेतृत्व ज्या बारमधून घडलं, पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नेतृत्व की जर त्याची राज्याचं नेतृत्व केलं, राज्याच्या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला, असं नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व की ज्यांनी देशाला दिशा दिली, देशाला एक विचार घेऊन नेहमी गेले आणि त्या विचाराचं नेहमी त्याने विचाराचं सामर्थ्य केलं. अशा बारमधल्या, अशा दिग्गज बारमध्ये ज्यावेळेला एकमुखी ठराव होतो त्यावेळेला तो उमेदवार हा निश्चित स्वरूपात ताकदीचा, निश्चित स्वरूपात विजयाचा आणि निश्चित स्वरूपात गुलालाच्या बाजूचा असतो, हे आपण सर्वांनी बंधूंना लक्षात घेणं गरजेचं आहे. अशी समूहाची उमेदवारी ही कधीही मागे सरत नाही. समूहाची उमेदवारी ही निश्चित विजयाला नेणारी उमेदवारी ठरते, असंही मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. त्याबद्दलचं प्रसिद्धीकरण ज्या वृत्तपत्रांनी त्या मिटिंगला मोठी मिटिंग झाली त्यामध्ये सगळ्या सिनियर मंडळींनी मत व्यक्त केलं. मी हा उमेदवार हट्टानं उभं राहिलेलो किंवा मला एक इच्छा आहे म्हणून उभे राहिलेलो उमेदवार नसून सगळ्या समूहानं हा उमेदवार योग्य आहे आणि ह्या उमेदवाराला आपण त्या ठिकाणी पाठवायचा आहे असा निर्धार करून उभा केलेला उमेदवार आहे आणि तो उमेदवार निश्चित विजयाच्या बाजूला जाणारा उमेदवार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि एक चांगला विचार घेऊन, एका बारमध्ये एकमुखी विचार घेऊन आम्ही आलेलो आहे. अन्य ठिकाणच्या बारचे उमेदवार बघितले तर कोण 20 राहिलेत, कोण 30 राहिलेत, कोण 10 राहिलेत, कोण 5 राहिलेत, ही जर संख्या बघितली आणि मतं जर विभागणी केली गेली तर निश्चित स्वरूपात मताचं नुकसान होण्याची त्या ठिकाणी जास्त शक्यता आहे. तर मला असं तुम्हाला एक नव्यानं आव्हान करायचं की ज्या ठिकाणी जो उमेदवार येणार आहे, जो उमेदवार अगदी विजयाच्या जवळपास आहे, अशा उमेदवाराच्या
पात्रात आपलं सत्पात्री दान करावं मताचं आणि त्या उमेदवाराच्या विजयाचे आपण शिल्पकार व्हावं आणि त्याला त्या ठिकाणी काम करण्याची संधी देण्यासाठी आपण पाठवावं असे मी तुम्हाला एक आग्रहाची कळकळीची विनंती करतो. आणि दुसऱ्या मुद्द्याकडे बोलतो की दुसरा मुद्दा जो आहे ज्या उमेदवारांना निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे आणि काय करण्याची गरज आहे. पहिली माझी भूमिका आणि माझ्या बारची आणि आमच्या 1000 जणांची भूमिका एक आहे की विद्यमान असलेल्या कुठल्याही उमेदवारानं काय काम केलं काय काम केलं नाही ह्याच्याबद्दल कुठलंही मत व्यक्त न करता मी काय करू शकतो असं एक चांगला विचार घेऊन मी काय करणार आहे ह्याबद्दलचा विचार घेऊन अगदी स्वाभिमानाचं सन्मानाचं मत घेऊन आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि 5 वर्ष तुमच्याबरोबर अगदी स्वाभिमानानं सन्मानानं त्या ठिकाणी काम करायचं. कुणी काम कमी केलं असेल जादा केलं असेल त्यांच्या उपलब्ध परिस्थितीपूर्व त्यांनी केलं असेल त्याबद्दल काही भाष्य न करता मला जे काय करता येईल आणि मी काय करणार आहे ह्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी निघालेलो आहे हे आपण लक्षात घ्यावं. त्या भूमिकेमध्ये माझं असं स्पष्ट मत आहे की जो वकील संरक्षण कायदा आहे तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी आंदोलनं केली त्यासाठी आपण धडपडलो. नशिबानं आपल्या तो विधानसभेमध्ये बिल मांडलं गेलं. विधानसभेमध्ये जे बिल मांडलं गेलं त्याच्यावर तुम्ही आम्ही अभ्यास करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या नवोदित वकिलाला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बार कौन्सिल हा वकिलांचा समूह आहे त्या समूहाच्या माध्यमातून जे काम सुचवलं जातं ते काम निश्चित स्वरूपात होत असतं आणि 10 कामं सुचवली निदान 8-9 कामं तरी त्यातले होत असतात असं चित्र असतं. त्यामुळे समूहाचं मत समूहाच्या त्या ठिकाणी निवडून जाण्याची गरज ही अत्यंत महत्त्वाची असते हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. वकील संरक्षण कायद्यासारख्या कायद्यामध्ये जे बिल मांडलं गेलं आहे त्या बिलामध्ये मला असं वाटतं की व्हायोलेशनची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्या डेफिनेशनमध्ये लहानसहान ऍक्ट आणण्याची गरज आहे की जे कृत्य आपल्या विरुद्ध घडत असतं येत जात असताना किंवा काय करत असताना पक्षकारांची कामं चालवत असतो आपण त्यातनं थोडीशी जलशी निर्माण झाली तर ते पाक वकिलांच्या पर्यंत टार्गेट केलं जातं आणि त्या टार्गेटमध्ये त्या मग वकिलाला त्याच्यामध्ये काही गुन्हे घडतात आणि त्या गुन्ह्याच्या बद्दलची जी पनिशमेंट आहे ती जबर शिक्षा होण्याची गरज आहे. त्या ठिकाणी व्हायोलेशनच्या डेफिनेशनमध्ये निश्चित स्वरूपात बदल करण्याची गरज आहे. त्याचबरोबर जे पनिशमेंट आहे ते पनिशमेंट नॉन बेलेबल आहे तिथं बेलेबल पनिशमेंट करण्याची गरज आहे आणि त्याला शिक्षेची तरतूद वाढवली पाहिजे. तर अशा शिक्षेची तरतूद वाढवली तर गुन्हा करणारा जबर शिक्षा होईल आणि आपल्याला त्या सुरक्षितता मिळून त्या कायद्याचं फलित साध्य होईल असे मला वाटतं. त्याचबरोबर जो स्टायपेंडचा मुद्दा बऱ्याच वेळेला नवोदित वकिलांची अस्वस्थता वेगळी आहे. ते सगळ्या महिला भगिनी नवोदित वकील या ठिकाणी जास्त संख्येनं आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की बंधूंनो आमच्या वेळचं इलेक्शन ह्या महिला भगिनींच्या आणि तुमच्या हातात आहे. तुम्हीच आमच्या इलेक्शनचे तारणहार आहे आणि तुम्हीच आमच्या विजयाचे शिल्पकार आहे. मी अगदी हात जोडून अगदी कळकळीची विनंती करतो की आमच्या महिला भगिनींना की तुम्हीच लाडक्या बहिणींनी जसं सरकारमध्ये बदल केला तसंच आमच्या इलेक्शनमध्ये तुम्ही आमचं इलेक्शन हातामध्ये घेऊन आमच्यासारख्या जे काही इच्छाशक्ती प्रबळ घेऊन त्या ठिकाणी काम करण्यासाठी जाण्याचे मनोदय व्यक्त करतात अशा उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी आणि आपली जी काही कामं 30% आरक्षणामध्ये जसा हा कार्यकर्ता तुमच्या पाठीशी राहिला तसंच अन्य कामं करण्यासाठी सुद्धा तुमच्या पाठीशी निश्चित राहील आणि त्याच्याकडून काम करून घ्यावं तरुण वर्गाने करून घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जो नवोदित तरुण वर्ग महिला भगिनी असू द्या नवोदित तरुण वर्ग असू द्या जो आशेनं आपल्या वकिली व्यवसायाकडे आलेला आहे मला त्या वकिली व्यवसाय आल्यानंतर त्यांना थोडंसं अस्वस्थता होतं की आल्यानंतर काय आश्वासक काही रक्कम दिसत नाही महिन्याला एवढी मिळेल तेवढं मिळेल मग डिस्ट्रीब्युशन कसं करायचं महिन्याचं कसं नियोजन होईल आणि भविष्य काय होईल ह्याच्या जो चिंतित आमचा नवीन वर्ग आहे त्या नवीन वर्गासाठी माझा अगदी त्यांना स्पष्टपणे आणि अगदी विनम्रपणे सांगणं असं आहे की वकिली व्यवसाय हा अगदी नोबेल प्रोफेशन आहे. इतर व्यवसायापेक्षा कितीतरी पटीनं चांगला व्यवसाय आहे. आपण तुम्ही आम्ही मंडळींनी फक्त त्या व्यवसायाकडे सकारात्मकतेनं बघण्याची गरज आहे आणि तुम्ही वकिली व्यवसायावर स्वतःच्या असणाऱ्या येणाऱ्या कामावर जर प्रेम केलं आणि निश्चित स्वरूपात चांगल्या स्वरूपात जर काम चालवलं तर तो व्यवसाय तुम्हाला नक्कीच स्थिरावल्याशिवाय राहणार नाही आणि वकील व्यवसायात नक्की तुम्ही उंची गाठल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी अगदी आवर्जून सांगतो. त्याचबरोबर तुमची असणारी अस्वस्थता थोडीशी कमी करण्यासाठी वकील समूहानं सुद्धा काहीतरी हातभार लावण्याची गरज आहे. दरवेळेला तुम्हाला 5000 स्टायपेंड 5 वर्षापर्यंत देऊ असं जी BCIकडे योजना बार कौन्सिलनं सुचवलेली आहे त्या योजनेमध्ये माझ्यासारख्या नवोदित वकिलाचं आणि तुमच्या हितासाठी तुमच्या कल्याणासाठी माझं मत असं आहे की त्या ठिकाणी त्यावेळची महागाई त्यावेळचं लिव्ह स्टँडर्ड ह्याप्रमाणे सुचवलेला 5000 दर थोडासा कमी आहे. तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी तो 10,000 करून सुधारित दर 10,000 BCIकडे पाठवून तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकेच्या आत कसा मिळेल आणि तो तुमच्यापर्यंत कसा पोहोचल ह्या नवोदित वकिलांना त्या ठिकाणी जाताना हा मनोदय घेऊन जाणं आणि त्या पद्धतीनं काम करून ते तुम्हाला पोहोचवून तुमच्यापर्यंतचा स्टायपेंड दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण काम करत असताना बार आणि बेंचचा समन्वय नसतो तर तो बार आणि बेंचचा जर समन्वय राखण्याचा आपण प्रयत्न केला आणि तो वकील समूहानं जर हायकोर्टांच्या कानावर घालून हा जर समन्वय खाली ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले तर निश्चित स्वरूपात जे कामाचा निपटारा आहे तो निपटारा अजून व्हायला गतिमान मिळेल आणि आपल्यालाही त्या कामाचा केलेला आनंद मिळेल आणि हेल्दी वातावरण आपल्या वकील समूहामध्ये वकिली व्यवसायामध्ये राहील असं मला वाटतं. त्याचबरोबर इकडे सर्किट बेंच होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही 57 दिवसाचा संप केला. ज्युनियर वकिलांनी अगदी त्यांना परिस्थिती नसतानाही त्यांनी त्यात सामील झाले. त्यामध्ये नुकसान झालं फार जणांचं. अंतिम पर्यायाला आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पर्यंतच्या नोटीस आल्या तरी आपण न घाबरता तो लढा लढला
त्यानंतर आपल्याला आपल्या प्रयत्नातनं गोविंद साहेबांच्या विशेष प्रयत्नातनं आपल्याला या ठिकाणी सर्किट बेंच मंजूर झालं. तुमच्यासारखे नवोदित वकील आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना अनेक ऑर्डर आपल्या हाताला येऊ लागल्या. त्या ऑर्डर बघत असताना तुम्हाला आम्हाला जो आनंद झाला तो आनंद आपला सगळ्यात मोठा असा आनंद आहे की माझ्या मातीमध्ये माझ्या गावामध्ये येऊन मी सर्किट बेंचचं काम हायकोर्टाचं काम चालवू शकतो, हायकोर्टाचा निकाल घेऊ शकतो आणि तो निकाल मी माझ्या असणाऱ्या पक्षकारांना दाखवू शकतो. हा फार मोठा आनंद तुमच्या आमच्यामध्ये आज बघायला मिळतो. पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी जरी सर्किट बेंच आलं तर येत असताना 3 मुद्दे चर्चेला आले की पहिला मुद्दा की त्या ठिकाणी जागेची निश्चिती असेल का, तशा इमारती असतील का, दुसरा मुद्दा हायकोर्ट जायला तयार होतील का, आणि तिसरा मुद्दा जो होता की त्या पद्धतीचं तिथं टॅलेंट असेल का. तर बंधूंनो 2 मुद्दे निकालात निघाले की पहिल्यांदा जागेचा शासनानं जागाची निश्चिती केली, दुसरा मुद्दाही निकालात निघाला. जागा निश्चिती झाल्यानंतर ऑर्डर आल्यामुळे मेहरबान कोर्टही त्या ठिकाणी येऊन काम करायला लागली, तो मुद्दा निकाली निघाला. आता खंडपीठाकडे आपण सरकू लागलेला आहे. त्या ठिकाणी तिसरा मुद्दा जो आहे तो अनुत्तरित अजूनही राहिलेला आहे. बऱ्याचशा वेळेला आम्ही काम करत असताना वरून कोर्टाकडून वकिलांना सांगितलं जातं की एखादी जनहित याचिका दाखल करताना एवढ्या मध्यपुरतं स्पष्टीकरण सांगा, तेवढ्याच अधिकारात मला बघायचं त्यात अधिकार आहे. मग ते बघत असताना आपल्याकडून इतर बी सांगितलं जातं. अशा वेळेला थोडंसं मागं आम्ही ऐकणाऱ्यांना असं वाटतं की थोडं आपण कच्चा आहे का किंवा अजून आपण थोडं कमी पडतोय का त्या ठिकाणी. तर तो कोर्टाचा वेळ न खाता जे पर्टिक्युलर मुद्द्यावर आहे तेवढ्या मुद्द्यावर सांगून आपण त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि इतर जे काय आपले अन्याय झालेला असेल त्यासाठीच आपण काय त्यातला मार्ग हुडकून त्या पक्षकारांना त्या ठिकाणी त्या दारात नेऊन तो मिळवून देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी माझा हा जो नवीन वर्ग आहे या 5-6 तालुक्यातला, हा 5-6 जिल्ह्यातला, त्या सगळ्या नवीन वर्गाला काहीतरी अकॅडमिक ट्रेनिंग देण्याची गरज आहे, काहीतरी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आणि ती प्रशिक्षण खरं तुम्ही आम्ही देण्याची नवोदित वकिलांनी किंवा बार कौन्सिलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊन चांगला वकील त्या ठिकाणी तयार करून अगदी टॅलेंट तयार करण्याची गरज आहे. आणि आपल्या सर्किट बेंचचं, आपल्या होणाऱ्या खंडपीठाचं नाव कसं देशामध्ये उज्ज्वल येईल यासाठी तुमच्या समूहाचं योगदान असणं त्या ठिकाणी आवश्यकता आहे. मग तो तिसरा होणारा मुद्दा हा 2-5 वर्षामध्ये आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने कामकाज करून निकाल घेऊन त्या ठिकाणी आपल्याला निकालात काढायचं, हे बंधूंनो विसरू नका. त्यासाठी तुम्हाला लढा द्यावा लागणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये अगदी आर्थिक दुर्बलतेतनं वकिलीत आलेल्या माझ्यासारख्या एखाद्या नवोदित वकिलाला असंही वाटतं की माझ्यासारखा एखादा मंडणगडचा वकील असेल, माझा अक्कलकोटचा वकील असेल, खंडाळ्याचा वकील असेल, तो माझ्या सर्किट बेंचमध्ये येत असताना अत्यंत लांब येणार आहे, 2-250 किलोमीटरवर येणार आहे. की ज्यावेळेला त्याला वाटतं मंडणगडवाला की मला मुंबई जवळ होतं, आमच्या अक्कलकोटवाला वाटतं की पुण्याला परवानगी दिली असते तर मी पुण्याला गेलो असतो. हे जे चित्र आहे त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता आहे ती कमी करण्यासाठी माझ्यासारख्या वकिलाला असं वाटतं की जी तळोजाला अकॅडमी झाली तशा पद्धतीची अकॅडमी, तशा पद्धतीचं एखादं वकील भवन या ठिकाणी कोल्हापूरला होण्याची गरज आहे. आपल्या जे 25 एकर जागा मिळणार आहे त्या जागेमध्ये एक अर्धा एकर जागेमध्ये एखादं चांगलं जर वकील भवन झालं आणि त्या ठिकाणी जे आपल्याला अपेक्षित आहे सर्किट बेंचच्या ट्रेनिंग सेंटरसाठी अकॅडमी आपल्याला चालवता आली, त्या ठिकाणी माझ्या ग्रामीण भागातल्या येणाऱ्या वकिलाला राहता आलं आणि कमी पैशात तो तिथं राहिला, पक्षकाराला घेऊन राहिला, कमी पैशात त्याला जेवण मिळालं, कमी पैशात टायपिंगची वगैरे सुविधा झाली, तर निश्चित स्वरूपात तो ज्यावेळेला तिथून काम घेऊन येईल ते काम दाखल करून जर एका दिवसात झालं नाही आणि राहण्याची सुविधा नसेल त्याला परत जावं लागलं तर ते काम पुन्हा दाखल करण्यासाठी तो पक्षकार येईल का नाही, लॉजचा खर्च देणं त्याला परवडेल का नाही राहण्यासाठी, ह्याची मुद्दे आहेत हे अनुत्तरित होतील. आणि कमी खर्चात त्या ठिकाणी राहून ज्यावेळेला 2-3 दिवशी काम करून जर माझा वकील बांधव पुन्हा त्या पक्षकाराला घेऊन घरी जाईल त्यावेळेला त्या पक्षकाराच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि त्या वकिलाच्या चेहऱ्यावर असणारा आनंद हा अगदी आनंद सगळ्यात मोठा आनंद असणार आहे. तो आनंद मिळवण्यासाठी रांगेतल्या शेवटच्या घटकासाठी काय करता येईल, त्याला कसा उभा करता येईल ह्यासाठी आमच्या मंडळीने त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळा बार कौन्सिलच्या नोंदणीसाठी आपण बार कौन्सिलच्या कार्यालयात मुंबईला जात असतो. बरेच नवोदित गेलेले उमेदवार सांगतात की आम्ही बार कौन्सिलची ज्युनियर वकिलांची नोंदणी केली, अमुक केलं, त्यांना हेल्पाटी केली. त्याला कामच आहे तुमचं, नोंदणी करणं हे तुमचं कामच आहे. निवडून आल्यानंतर त्यामध्ये विशेष काम नाही, विशेष भरीव काम काय केलं तुम्ही, समूहाचं काम काय केलं, समूहाच्या हिताचं काय काम केलं हे काम सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि माझ्यासारख्या नवोदित वकिलाला असं वाटतं की माझ्यासारख्या एखाद्या वकिलाची एखाद्या कुठेतरी नेऊन त्या ठिकाणी सनद रजिस्टर करून आणून त्याच्यावर जर उपकार ठेवला तर त्या उपकारापेक्षा माझा वकील सन्मानानं माझ्या सर्किट बेंचच्या तिथं जाऊन कशी वकिलीची सनद रजिस्टर करेल हे माझ्यासारख्यानं पाहण्याची गरज आहे. मी त्यासाठी व माझं असं मत आहे की विभागीय कार्यालय सर्किट बेंचच्यासाठी बार कौन्सिलचं जर आपलं झालं तर तुम्ही आम्ही स्वतः तासाभरात जाऊन त्या ठिकाणी सन्मानानं आपली वकिलीची सनद रजिस्टर करू शकू. त्यासाठी कोणाच्या मदतीची गरज लागणार नाही आणि स्वाभिमानानं आपण आपला व्यवसाय पुढे सुरू करू शकू, अगदी सन्मानानं आपण आपल्या व्यवसायात उतरू शकू. अशा पद्धतीची भूमिका घेऊन अशा पद्धतीचे काय मार्ग हुडकून त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे. दुसरं असं मला वाटतं की मेडिक्लेमची योजना आहे, अपघात क्लेमची योजना आहे, बऱ्याच वेळा ती योजना राबवली जात नाही आणि लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी सुद्धा काहीतरी काम करण्याची गरज आहे, त्यासाठी सुद्धा काहीतरी शोध घेण्याची गरज आहे. तालुका कोर्टामध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की तुमच्या इथे एडीचे कोर्ट आहे, एडीचे कोर्ट आहे. आता मला असं वाटतं की तालुक्याच्या दृष्टिकोनातून काम करत असताना जी रिमांड आहेत, स्पेशल केसची रिमांड आहेत, पोक्सोचं रिमांड असू द्या, अँटी करप्शनचं रिमांड असू द्या, तुमच्या इतर जे आपण स्पेशल ऍक्ट खाली जे रिमांड चालवतो, अॅट्रॉसिटीचं रिमांड असू द्या, हे जर रिमांड
काय होतं, एडीजेला जाण्यामुळे एडीजेकडेच काम राहतं, मग तिथल्या वकिलांच्याकडेच ते काम राहतं. ते जर रिमांड आमच्यासारख्या तरुण मंडळींनी त्या ठिकाणी गेल्यानंतर हायकोर्टाच्या पाठीमागे तगादा लावून ते जर रिमांड जीएमएफसी वर्ग 1 कडे आणलं तर निश्चित स्वरूपात तालुक्याच्या वकिलाला एक नव्यानं काम निर्माण होईल आणि माझा वकील बांधव त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने काम करेल. पुढे एडीजेचंही काम सेशनचं त्याच्याकडे राहील आणि सेशनलाही तो तयार होईल. ही भूमिका ही नाळ तालुक्याच्या वकिलाच्या असणाऱ्या कामाची त्या ठिकाणी जाणारे उमेदवार असले पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर दुसरं असं की ज्यावेळेला जन्ममृत्यूच्या नोंदीचं काम आपण करत होतो पूर्वी, चांगल्या पद्धतीनं व्हायचं, जन्ममृत्यूचे दाखले वेळेत लोकांना मिळायचं, लोकांच्या मध्ये समाधान होतं समाजामध्ये. पण हे काम रेव्हेन्यू खात्याकडे गेल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच चुकीच्या पद्धतीने निकाल दिले गेले, खोटे दाखले दिले गेले, त्याच्यावर बऱ्याचशा केसेस झाल्या आणि बऱ्याचशा विलंबानं दाखले जे दिले जात आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अस्वस्थता पसरलेली आहे. मला असं वाटतं की ते काम आपण पाठपुरावा करून पुन्हा जर आपल्याकडे आणलं इकडं कोर्टाच्या याच्यामध्ये तर त्या निश्चित स्वरूपात माझ्या नवीन वकिलाला त्यातनंही काम निर्माण होईल आणि त्या ठिकाणी आपल्या वकिलांना संधी मिळेल असं मला वाटतं. त्याचबरोबर ज्यावेळेला आपण काम करत असतो, एखादं चॅप्टर केसेस आपण पहिले 110 ईग पर्यंत चालवायचो जुन्या CRPC प्रमाणे, ते जर चॅप्टर केसेसचं काम आहे. मला असं वाटतं की चॅप्टर केसेस आपण चालवायला गेलो तालुका दंडाधिकाऱ्याकडे, निश्चित स्वरूपात जरी वकीलपत्र घातलं तर ते बॉन्ड घेतात आणि त्याला सोडून देतात. मात्र मागणं त्यांचा क्लार्क सांगत असतो कशाला वकिलांना आमच्या क्लार्कमध्ये दिलं असतं की ते करून तुमच्या 2 तारखेत भेटलं असतं. हे जे चित्र आहे, हे जे अस्वस्थता आहे, त्यानंतर जो पक्षकार आपल्याला प्रश्न विचारत असतो की वकील साहेब तुमचं वकीलपत्र घालून काय असंच होते, तुम्हाला नाही नेलं तरी बी तसंच होईल. ही जी कायद्यामध्ये त्यांना न समजणारी काय बाब आहे आणि आपल्याला तिथं न मिळणारी डिग्निटी आहे, ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही विचार करण्याची या मंडळीने निवडून जाताना गरज आहे. तर त्यासाठी जो ऑफिसर ऑफ कोर्ट आहे आणि त्याच्यासाठीचा जो आपल्याला सन्मान आहे, तो रेव्हेन्यू खात्यामध्ये असू द्या, पोलीस खात्यामध्ये असू द्या, एखाद्या आरोपी बरोबर आपण गेलो तर त्या पोलिसाला सुद्धा की आपणच आरोपी असल्यासारखं वाटतं. तो बस सुद्धा आपल्याला मनाच्या मनस्थितीत नसतो. ज्यावेळेला थोडासा आपण खमक्या दाखवलं की मग वकील साहेब बसा की चहा सांगतो पाणी सांगतो असं सुरुवात होती. ही जी सुरुवात आहे ती वकिलाचा कोर्ट बघितला की त्याला तो मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याला ती ऑफिसर ऑफ डिग्निटी मिळाली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी कुठं असेल तिथं ती मिळण्यासाठी एखादी याचिका दाखल करून एखादा कोड ऑफ कंडक्ट आपल्याला आणता येईल का, तशा पद्धतीनं माझ्या वकिलांचा मान सन्मान वाढवतील का, माझ्या वकिलांची डिग्निटी वाढवतील का आणि मला सामाजिक स्थान कसं माझ्या वकील समूहाचं वाढेल ह्याचा विचार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. त्याचबरोबर हे जर काम आपण त्यांच्याकडे इकडं आणलं आपल्याकडे तर तेही काम आपल्याला त्या ठिकाणी वाढेल. त्याचबरोबर माझ्या नवीन वकिलाला त्या ठिकाणी काम मिळेल असंही मला वाटतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला नवोदित वकील JMFCच्या परीक्षेला वगैरे बसत असतात. बरेच काय जण सांगतात की आम्ही एवढे मोठे क्लास चाललेले, एवढे मोठे JMFC तयार केले, आपण फी किती घेता आणि त्यातनं तुम्ही ते वकील तयार करता. माझ्यासारख्या नवोदित वकिलाचं, माझ्यासारख्या ग्रामीण भागातनं वकिली क्षेत्रामध्ये आलेल्या, आर्थिक दुर्बल विभागातनं माझ्यासारख्या आलेल्या वकिलाचं मागे अगदी स्पष्ट मत आहे की असे जे एखादी ट्रेनिंग सेंटर असतात, असेच ट्रेनिंग सेंटर बार कौन्सिलच्या माध्यमातून दर तिमाही थोड्याशा असं जिल्हा लेवलवर जर चालवता आली तर रांगेतला शेवटच्या घटकाचा माझा वकील बांधव त्या ठिकाणी JMFCच्या परीक्षेला पास झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगतो. ती जी आपण सेमिनार घेतो, त्या जी आपण ट्रेनिंग घेतो, ते जर सातत्यानं आपण ठेवली तर निश्चित स्वरूपात ज्यावेळेला परीक्षा येतात त्यावेळेच्या 1 महिना 2 महिन्यामध्ये जो आपला जास्त प्रमाणात आपण घ्यायचा प्रयत्न करतो आणि मग कमी प्रमाणात आपले लोक सिलेक्ट होतात ग्रामीण भागातली, त्यांचं प्रमाण वाढेल आणि खऱ्या अर्थानं आमच्या वकील बांधवाला न्याय मिळेल असं मला वाटतं. त्याचबरोबर अनेक बाबी ज्या काही करता येण्यासारख्या आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. बऱ्याचशा बाबी तुम्हाला सांगून करण्यापेक्षा त्या ठिकाणी तळमळीनं जाऊन काही गोष्टी तुमच्या समूहाच्या हिताच्या असतील त्या हिताच्या गोष्टी त्या ठिकाणी करणं आणि मग तुम्हाला हक्काचा माणूस म्हणून तुम्हाला सांगायला येणं ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्या सांगल्यानंतरचा जो आनंद तुमच्या आमच्या चेहऱ्यावर दिसणार आहे तो आनंद आपल्याला मिळवायसाठी, तो आनंद तुमचा द्विगुणित करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. हे बंधून जाणाऱ्या नवीन उमेदवाराच्या लक्षात असलं पाहिजे, नवीन उमेदवाराचा मनोदय असला पाहिजे आणि ही कटिबद्धता तुम्ही मंडळींनी मतदानापूर्वी त्यांच्याकडून घेण्याची आवश्यकता आहे. हे मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला अगदी आग्रहाचा मुद्दा की तुम्ही मंडळी काही नवीन वकील आहात. वकिली व्यवसाय करत असताना आपण कोड गाठला, वकिली व्यवसाय केला, इतका सोपा व्यवसाय नाही. आपल्या व्यवसायामध्ये बी स्पर्धा वाढलेली आहे, आपल्या व्यवसायामध्ये बी अनेक ठिकाणी काय अडचणीचे मार्ग आहेत. माझ्यासारख्या वकिलाने 91 सालापासून वकिली व्यवसाय करत असताना बऱ्याचशा जणांना मी एखाद्याचं वकीलपत्र घातलेलं असतं, त्यावेळेला 2-4 वर्षांनी दुसऱ्या भावाचं एखादं वकीलपत्र येतं, त्यावेळेला पहिल्या भावाला असं वाटतं की वकील साहेब माझे पक्षकार आहेत, पण त्यांनी कुणाचं काम घेऊ नये. वस्तुतः ती केस वेगळी असते, ही केस वेगळी असते, मला घेता येते, मला चालवता येते, पण त्याचा गैरसमज झालेला असतो की हे माझेच वकील आहेत, ह्यांनी कुणाचं घ्यायचं नाही. अशा वेळेला एखादी निनावी तक्रार होती, एखाद्या काही वेळा कामातली झालेली तक्रार असते. मला असं वाटतं की बार कौन्सिलची जी डिसिप्लिनरी कमिटी आहे त्या कमिटीनं होणाऱ्या तक्रारी ह्या ज्या तक्रारी तथ्य असेल अशा तक्रारी चौकशीला घ्याव्यात. एखाद्या तथ्यहीन तक्रारी आल्या की लगेच नोटीस काढून त्या मांडवाखालनं माझ्या वकील बांधवाला घेण्यात काय अर्थ नाही, त्याला त्याचा त्रास देण्यात काय अर्थ नाही. त्या तक्रारी एखादी कमिटी नेमून खारिज कराव्यात आणि ज्याच्यामध्ये तथ्य आहे त्या तक्रारी मात्र निर्धारित वेळेत त्यांनी संपवल्या पाहिजेत. जर निर्धारित वेळेत बार कौन्सिलचे एक ठराविक नियम आहे 6 महिन्याचा,
वर्षाच्या कालावधीत आज संपण्याचा तो संपणार नाही, तर माझ्या वकील बांधवाला BCIला दिल्ली जाते तक्रार संपवायला जावं लागणार आहे. आणि माझ्या ग्रामीण भागातला तालुक्यातला माझा वकील बांधव त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन रेल्वेनं जाऊन म्हणा ती तक्रार सोडवून 2-4 तारखा करून येण्याची त्याची मनस्थिती नसणार आहे. आणि अशा वेळा तो गेला नाही तर त्याच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. तसंच शहरातला उमेदवार विमानानं जाऊन कशानेही जाऊन त्याची तक्रार सोडवू शकतो आणि त्या ठिकाणी त्याचा न्याय मिळू शकतो. पण माझा ग्रामीण भागातला वकील आर्थिक चणचणीखाली जाऊ नाही शकला आणि त्याच्यावर जर अन्याय झाला तर माझ्या वकील समूहाचा तो फार मोठा अन्याय होईल असा मानणारा एक मी त्या ठिकाणी जाणारा नवोदित उमेदवार आहे, असे आपण समजून घ्यावं. त्याचबरोबर मी एक तुमच्यासारखाच एक तालुक्यातून उमेदवारी करणारा की ज्या माझ्यासारख्याला तुमच्यासारखी 550 मतं प्रत्येक तालुक्यातून गोळा करून विजयाचा आकडा 4-4.5 हजार गाठायचा आहे. तो गाठण्याची मनस्थिती घेऊन, ते गाठण्याचं मनोबल घेऊन, ते शिवधनुष्य घेऊन मी या ठिकाणी तुमच्या पुढे आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही तालुक्याच्या माझ्या सर्व सहकारी वकील बंधू भगिनींनी निश्चितपणे एक आपला तालुक्याचा हक्काचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मला स्वाभिमानानं सन्मानानं अगदी तुमच्या आमच्यातल्या बसणारा, तुमच्या आमच्यातल्या समस्याचा जाण असणारा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पाठवावं आणि तुमची सेवा करण्याची माझ्यासारख्या एका नवख्या उमेदवाराला आपण त्या ठिकाणी संधी द्यावी आणि माझ्याकडून सेवा करून घ्यावी अशी मी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. बंधूंनो, एक शेवटचीच तुम्हाला विनंती करतो की तुमचं मत मेट्रोपॉलिटन सिटीतल्या मतदारांच्या दृष्टिकोनातनं, त्यांच्या उमेदवाराच्या दृष्टिकोनातनं, त्याच्यापेक्षा माझ्या उमेदवारीच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्यासारख्या सामान्य तालुक्यातल्या उमेदवाराच्या 1, 2, 4 मतं गोळा करून मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि तुमचं अगदी महत्त्वाचं असणारं मत तुम्ही हे माझ्या पारड्यात टाकणं आणि मला त्या ठिकाणी पाठवण्याची खरी जबाबदारी ही तुमच्यावर आलेली आहे आणि तुम्ही ते निश्चितपणाने पार पाडाल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून अगदी कळकळीची विनंती करतो की तुमच्या पहिल्या पसंतीचं मत मला देऊन तुम्ही त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी द्यावी. ज्याच ठिकाणी तुम्हाला अगदी अडचणीचं असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या पसंतीचं मत मला देऊन त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी आणि आपला उमेदवार म्हणून स्वाभिमानानं सन्मानानं मला त्या ठिकाणी पाठवावं अशी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला एक कटिबद्धता सांगतो की त्या ठिकाणी जात असताना मी वकिलांच्या सन्मानासाठी, वकिलांच्या हितासाठी आणि संघटनेच्या बळकटीसाठी निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी जाणार आहे, तुमचं काम करणार आहे. असं काम करत असताना मलाही त्या ठिकाणी स्वाभिमानानं पाठवा आणि माझ्याकडून काम करून घ्या एवढंच तुम्हाला या ठिकाणी एक आवाहन करतो. त्याचबरोबर तुमच्या मताचं महत्त्वही सांगतो. ज्यावेळेला मी अगदी पहिल्या पसंतीनं अगदी चांगल्या मतानं त्या ठिकाणी निवडून जाईल त्यावेळेला राज्यामधून येणारी 23-24 उमेदवारांच्या मध्ये ज्यावेळेला मी माझी तुमची बाजू काय मांडण्यासाठी, तालुक्याचे काय प्रश्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहील तेव्हा माझ्या ताकदीला, माझ्या शब्दाला, माझ्या त्या ठिकाणी मांडणाऱ्या मताला फार महत्त्व प्राप्त होईल. मी ज्यावेळेला तुम्ही जरी मला अगदी कमी मतानं 3ऱ्या 4थ्या 5व्या फेरीत जर मी त्या ठिकाणी गेलो तर मला जास्त प्रमाणात तिथं बोलण्याची संधी राहणार नाही. बाकीचे 23-24 उमेदवार मलाच म्हणतील किती मतानं निवडून आलाय आणि सांगतो किती. हे होऊ नये. तुमचा प्रतिनिधी अगदी चांगल्या प्रतीनं, तुमचे हक्क अगदी चांगल्या प्रतीनं त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी अगदी पहिल्या पसंतीच्या मतामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मला पाठवावं आणि मला त्या ठिकाणी विजयी करावं असे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला अधोरेखित करतो, माझी उमेदवारी, समूहाची उमेदवारी, अगदी विजयाची उमेदवारी, समूह ज्यावेळेला पाठीमागं असतो त्यावेळेला ती उमेदवारी अगदी निश्चित स्वरूपात विजयाची, सन्मानाची आणि तुमच्या आमच्या हिताची असते. एवढं लक्षात घ्यावं. समूहाच्या पाठीमागं कुठलाही स्वार्थ नसतो. समूहाच्या पाठीमागं संघटनेचं हित असतं आणि ते संघटनेचं हित जोपासण्यासाठी ती उमेदवारी निश्चित झालेली असते आणि अशा उमेदवाराच्या पाठीशी राहणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असंही मला वाटतं आणि त्या ठिकाणी ते कर्तव्य बजावण्यात तुम्ही कुठेही कसूर करणार नाही ही मला आशा आहे तुमच्याकडून. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपण सर्वांनी शांतपणे या ठिकाणी बसून माझं मनोदय व्यक्त केलं, मला या ठिकाणी माझा सन्मान केला, मला या ठिकाणी आपलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. माझ्याबरोबर जे अन्य उमेदवार आहेत त्यांचंही आपण मनोगत ऐकलं, त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांनाही निवडून येण्याबद्दल माझ्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. आपण त्यांनाही तुमच्या पद्धतीने जे काय तुम्हाला करायचं असेल ते मतदान करावं. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की तुमच्या अंतरात्म्याला योग्य वाटेल असं मत आपण सक्षम उमेदवाराच्या पाठीशी उभं करून त्या उमेदवारांना आपला प्रतिनिधी म्हणून अगदी हक्कानं माझा प्रतिनिधित्व आहे असं सांगण्याचं नाव अगदी असणाऱ्या उमेदवाराला तुम्ही पाठवावं आणि 5 वर्ष त्याचं नाव सांगून माझा उमेदवार आहे असं छत्तीठोकपणे आपण सांगावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांसमोर आपले जे काही ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करत असताना जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवर कशा प्रकारे आपण सोल्युशन काढला हे त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्यासमोर मांडलेलं आहे. रेडिओ मॅडमनी पण